आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। काल मी पुण्यामध्ये असताना माननीय वनमंत्री आणि सांस्कृतिक मंत्री आदरणीय सुधीर मुनगंटीवार साहेबांच्या कार्यक्रमाचा जो उल्लेख झाला, माझ्या लंडन दौऱ्याचा जो उल्लेख झाला, मुख्यमंत्री महोदयांचा जो दौरा रद्द झाला आणि ॲडव्होकेट राहुल नार्वेकर साहेबांचा दौरा जो रद्द झाला याच्यावर मी काल भाष्य केलं होतं। परंतु पुन्हा आज सकाळी मला काही प्रश्न विचारण्यात आले, तर त्याचं उत्तर देण्यासाठी नाही परंतु काही खुलासे करण्यासाठी ही पत्रकार परिषद आहे आणि मला उद्यासाठी काही प्रश्न विचारायचे आहेत सकाळच्या अनुषंगाने, म्हणून ही पत्रकार परिषद आहे। सगळ्यात पहिल्यांदा की मी काल देखील असं सांगितलं की जनतेमध्ये गैरसमज निर्माण करणं, संभ्रम निर्माण करणं हा काही लोकांचा उद्योग बनलेला आहे। मला असं वाटतं की राजकारणाची पातळी स्तर अनेकांनी महाराष्ट्राला दिशा देण्यासारखा ठेवलेला आहे। काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? ओएसिस फर्टिलिटीने आता 90,000 जोडप्यांचं आयुष्य आनंदाने भरलं आहे। आजच कॉल करा 7825893600 वर आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी। तो तसाच राहावा ही प्रामाणिकपणाची माझी मनापासूनची इच्छा आहे आणि मी त्या पद्धतीने आजपर्यंत वागलेलो आहे आणि पत्रकार परिषद देखील घेतलेली आहे। आज सकाळी असं सांगण्यात आलं, पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर चर्चा करण्यात आली। माझ्याकडे काही कागदपत्र देखील आहेत। उगाचच मी देखील कोणावरही आरोप करू शकतो, त्याला काय आरोप करायला काय बोलायला पैसे पडत नाहीत, कोणावरही आरोप करू शकतो। परंतु हे आरोप केल्यानंतर पुरावे देऊन साबित करता आले पाहिजेत, तोंड कशी पडता कामा नये। आणि म्हणून प्रत्येकाला देवानं तोंड दिलेलं आहे, प्रत्येकाला बोलता येतं, प्रत्येकाला खालच्या थराला जाऊन देखील बोलता येतं। परंतु राजकीय महाराष्ट्राची जी संस्कृती आहे ही जपण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न आम्ही सगळेच करत असतो एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली। मी काल देखील सांगितलं की 23 तारखेला रात्री एकनाथ शिंदे साहेबांचा दौरा रद्द झाला। त्या दौऱ्यामध्ये मी होतो, मंत्री दादासाहेब भुसे होते आणि शिष्टमंडळ होतं। नागपूरला त्यावेळी ढगफुटी झालेली होती, अवकाळी पाऊस होता, काही ठिकाणी पाऊस पडलेला नव्हता, काही ठिकाणी आंदोलनं सुरू होती आणि म्हणून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री स्वतः माझ्याशी बोलले, दादा भुसे साहेबांशी बोलले आणि त्यांनी सांगितलं की हा दौरा पुढे ढकलणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी तो दौरा रद्द झाला। राहुल नार्वेकर साहेबांचा दौरा देखील ट्विट नंतर रद्द झाला नाही। मला तर असं वाटतं की नंतर विधानसभेचं कार्यालय देखील त्याचा खुलासा करेल। परंतु दौरा रद्द झाल्यानंतर तो दौरा ट्विट केल्यामुळे रद्द झाला हे सांगणं उचित आहे असं मला वाटत नाही। आणि आज जरी पत्रकार परिषद झाली असली तरी मी माझा लंडनचा दौरा रद्द करणार नाही, हे निर्विवाद सत्य आहे। म्हणजे कोणाला असं वाटायला नको की आम्ही पत्रकार परिषद घेतो, आम्ही आरोप करतो, आम्ही शंका उपस्थित करतो आणि त्याच्यानंतर आम्ही कुठंतरी गिल्टी असल्यामुळं आमचे दौरे रद्द होतात। मागचे 2 दौरे जे आहेत CM साहेबांचा आणि नार्वेकर साहेबांचा, हा काही अडचणीमुळे रद्द झाला हे सगळ्यांना माहिती आहे, परंतु त्याच्याबद्दल देखील गैरसमज पसरवायचा। आणि आज मला काही प्रश्न विचारण्यात आले की तुम्ही लंडनला का जाताय, तुम्ही कुणाला भेटणार आहे, तुम्ही डावोसला कधी चाललेले आहेत, म्युनिकमध्ये कुठची कॉन्फरन्स आहे। मला असं वाटतं की हे जे खोटं नाटं बोलणं आहे हे काही लोकांनी थांबवलं पाहिजे। माझ्याकडे कागदपत्र आहेत, मुख्यमंत्री महोदयांबरोबर हा पूर्ण दौरा 23-24 तारखेलाच रद्द झालेला आहे आणि त्याच्यानंतर मी स्वतः लंडनच्या दौऱ्यावर जाण्याचं निश्चित केलेलं होतं। त्याची परवानगी देखील मुख्यमंत्री महोदयांनी मला दिलेली आहे। त्याच्यामध्ये MIDCचे एक IAS ऑफिसर आहेत, KPMG नावाची एक जी संस्था आहे त्याचे एक आमचे सहकारी आहेत आणि माझे 2 सहकारी आहेत, पण ते देखील शासनाचे आहेत। माझं आव्हान आहे की मी मगाशी सांगितलं की मी लंडनचा दौरा काही रद्द करणार नाही, पण जो आक्षेप आणि कळवळा घेतला जातो आहे की जनतेच्या पैशावर आम्ही परदेश वाऱ्या करतो, आम्ही सुटीसाठी जातो, त्याच्यातलं पहिलं कसं खोटं ठरलं आहे ते बघा। 1 तारखेपासून 7 तारखेपर्यंत मी लंडनच्या दौऱ्यावर आहे असं आपल्या सगळ्यांना सांगितलं गेलं, पण आज 1 तारीख आहे। उद्या देखील पाहिजे तर मी आपल्याला पत्रकार परिषद घेऊन भेटतो
त्याच्यामुळे 1 तारीख तर निघून गेलेली आहे, 2 तारीख देखील निघून गेलेली आहे. काल देखील मी जाहीर केलं की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये न्यायालयाचा एक फार मोठा कार्यक्रम आहे आणि त्या न्यायालयाच्या कार्यक्रमासाठी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, हायकोर्टाचे न्यायाधीश आणि महाराष्ट्रातले अन्य न्यायाधीश येत आहेत. त्याच्यामुळं 6, 7 आणि 8 हे 3 दिवस मी रत्नागिरीला आहे. म्हणजे पहिली गोष्ट जी आहे की 6, 7 तारीख ही पण तिथं गेलेली आहे. आता राहिले 3, 4 आणि 5. याच्यामध्ये स्पष्ट मी सांगितलं आहे की महाराष्ट्र राज्याची अस्मिता ही छत्रपती शिवाजी महाराज होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं मग ती 3 वर्षासाठी का होईना पण आणण्याचं धाडस महाराष्ट्र सरकारनं आणि विशेषतः सुधीर मुनगंटीवार साहेबांनी केलं. याबद्दल मला सार्थ अभिमान आहे आणि त्या मात्र कार्यक्रमाला मी जाणार आहे आणि त्या कार्यक्रमाला गेल्यानंतर माझ्या MIDCच्या निगडीत असलेल्या उद्योजकांना मी भेटणार आहे. त्याची यादी मला दुसऱ्या कोणाला द्यायची आवश्यकता नाही, मी महाराष्ट्रातल्या जनतेला देईन. आणि आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी एवढंच सांगतो की ज्यावेळी मी लंडनवरनं परत येईन, दौऱ्यावरनं परत येईन, त्यावेळी मी कुठं गेलो, कशासाठी गेलो, वाघनखाच्या कार्यक्रमाला मी उपस्थित होतो की नव्हतो, त्या म्युझियमच्या कार्यक्रमाला मी उपस्थित होतो की नव्हतो, मी उद्योजकांना भेटलो की नाही आणि त्याच्यावर खर्च किती झाला हे मी जनतेच्या दरबारामध्ये सांगेन. पण जनतेच्या दरबारानंतर पुराव्यासहित काही गोष्टी जर मी ठेवल्या आणि त्या आरोपामध्ये जर काही तथ्य नसेल तर कुणी राजकारण सोडायचं हे देखील पत्रकार परिषद घेऊन सांगितलं पाहिजे. कारण नाहक टीका टिप्पणी करणं, नाहक टोमणे मारणं, नाहक बदनामी करणं हे माझ्या राजकीय जीवनात मी कधी केलेलं नाही. माझी ही 4थी टर्म आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की त्यांनी जसं सांगितलं की वैयक्तिक आमचा कोणाचा वाद नाही, तसा आमचा देखील कोणाचा वैयक्तिक वाद असण्याचं कारण नाही, परंतु जनतेसमोर वस्तुस्थिती ठेवली पाहिजे. आणि म्हणून मी खास करून ही पत्रकार परिषद घेतली की उद्याच्या 1:50च्या ब्रिटिश एअरवेजच्या फ्लाईटनं मी लंडनला जाणार आहे आणि परत येणार आहे. परत आल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी माझ्या ट्रिपवर किती खर्च झाला हे महाराष्ट्राच्या जनतेसमोर मी ठेवणार आहे, किंवा त्या दिवशी माझ्या ट्रिपवर किती खर्च झाला हे पत्रकार परिषद घेऊन यांनीच सांगावं. आणि त्याच्यामध्ये जर माझं कुठं चुकलं असेल तर मी परिणामाला सामोरं जायला तयार आहे. परंतु हे सगळं जर खोटं ठरलं तर बाकीचे देखील परिणामाला सामोरं जायला तयार आहेत का याचा खुलासा केला पाहिजे. आणि एक कागद फक्त माझ्याकडे तुम्ही आपल्याला वाचून दाखवतो. पत्रकार परिषदेमध्ये असं सांगण्यात आलं की जपानला माननीय देवेंद्रजी फडणवीस गेले आणि MIDCच्या खर्चानं गेले. हे खरं आहे की खोटं आहे हे उद्योगमंत्र्यांनी सांगावं. हा एक प्रश्न विचारला गेला. मी बाकीच्याची उत्तरं दिली. आता माझे 4च प्रश्न आहेत. त्या 4 प्रश्नाची उत्तरं हे उद्या कोणीतरी द्यावी, प्रवक्त्यांनी द्यावी, मी असं म्हणत नाही त्यांनीच द्यावी, पण 4 प्रश्नाची उत्तरं द्यावी. डावोसला 2022ला काही मंडळी महाराष्ट्र शासनातली गेलेली होती, मंत्रिमंडळी गेलेली होती. त्याच्यामध्ये सुभाष देसाई साहेब हे उद्योगमंत्री होते, त्यांचा खर्च कोणी केला? ऊर्जा मंत्री नितीन राऊत गेलेले होते, त्यांचा खर्च कोणी केला? पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्यजी ठाकरे गेलेले होते, त्यांचा खर्च कोणी केला? सचिव उद्योग मी समजू शकतो कारण उद्योग विभागाचाच कार्यक्रम आहे. सुभाष देसाई साहेबांचा पण मी समजू शकतो, उद्योग विभागाचाच कार्यक्रम आहे. पण प्रधान सचिव CMO आशिष कुमार सिंग यांचा खर्च कोणी केला? मलिक नेरांचं मी समजू शकतो कारण ते MIDCचे अधिकारी आहेत. परंतु PS सुभाष देसाई साहेबांचे जे कोण होते त्यांचा खर्च कोणी केला? त्याच्यानंतर GM मार्केटिंग मी समजू शकतो. पर्यावरण आणि पर्यटन मंत्र्यांचे OSD होते, त्यांचा खर्च कोणी केला? KPMGचे अपूर्व भट्टाचार्य म्हणून होते, त्यांचा खर्च कोणी केला? आणि पंकज महात्मे म्हणून होते, त्यांचा खर्च कोणी केला? मला ह्याच्यावर अजिबात ऑब्जेक्शन नाही. महाराष्ट्राच्या उद्धारासाठी अनेक लोक अशा पद्धतीनं गेले तरी माझं ऑब्जेक्शन असण्याचं काही कारण नाही आणि मी कधीही बोललेलो नाही. पण ज्या लोकांनी सांगितलं की मुख्यमंत्री MIDCच्या खर्चानं जाणार होते, जपानला देवेंद्रजी MIDCच्या खर्चानं गेले होते, मग ही लोकं जी गेली होती ती कुठच्या पैशाने गेली होती तो खुलासा महाराष्ट्राच्या जनतेसमोर येणं गरजेचं आहे. परंतु ते सांगतील किंवा न सांगतील, परंतु ही मंडळी गेलेली देखील MIDCच्याच खर्चानं गेलेली होती. MIDCनंच त्यांची तिकीटं काढलेली होती.
MIDCनंच त्यांची गाड्यांची व्यवस्था केलेली होती, MIDCनंच त्यांची राहण्याची व्यवस्था केलेली होती. त्याच्यामुळं मला असं वाटतं की या सगळ्या प्रोसेसमध्ये मंत्री असताना हे सगळी मंडळी गेलेली आहेत. त्याच्यावर टीका टिप्पणी करण्याचे काही कारण नाही, परंतु जनतेनं हे देखील ओळखलं पाहिजे की ही सगळी मंडळी 2022ला ही डावसला जाऊन आलेली आहेत, MIDCच्याच खर्चानं जाऊन आलेली आहेत, MIDCच्याच खर्चानं राहून आलेली आहेत. त्याच्यामुळं आपल्याला एक नियम आणि दुसऱ्याला एक नियम अशा पद्धतीच्या गैरसमजातनं कोणी जाऊ नये. फक्त मला जे 4 प्रश्न विचारले होते त्याच्या अगेन्स्ट मी 4 प्रश्न एवढेच विचारलेले आहेत की सुभाष देसाई साहेबांचं मी समजू शकतो, पण ऊर्जा मंत्री, पर्यावरण पर्यटन मंत्री, त्याच्यानंतर प्रधान सचिव CMO, PS उद्योग आणि OSD पर्यटन आणि पर्यावरण हे कोणाच्या खर्चाने गेले तरी देखील मला याच्यावर ऑब्जेक्शन नाही. ऊर्जा मंत्री कशामुळे गेले असतील तर 50,000चा ऊर्जा विभागाचा MOU झाला म्हणून गेले असतील, पण आजही तो MOU सापडत नाही. त्याच्यामध्ये स्टेट मिनिस्टर उद्योग देखील जाणार होत्या आदितीताई, परंतु काही कारणामुळे ते जाऊ शकले नाहीत. परंतु या जाण्याबद्दल माझं अजिबात ऑब्जेक्शन नाही. मी एवढ्या कोत्या वृत्तीचा आणि छोट्या प्रवृत्तीचा नाही, परंतु जे जनतेमध्ये संभ्रम निर्माण करतायत त्यांनी हे समजून घेतलं पाहिजे की मला प्रश्न विचारताना MIDC मार्फत मुख्यमंत्री का जात आहेत, MIDC मार्फत देवेंद्रजी का गेले, MIDC मार्फत हे का गेले, तर MIDC मार्फत 2022ला हे का गेले ह्याचं देखील उत्तर येणं गरजेचं आहे. परंतु ठीक आहे, त्यांना ते लक्षलाभ असू दे. मी जो जाणार आहे त्याचा खर्च कोण करणार आहे असं त्यांनी मला प्रश्न विचारलेला आहे. मला असं वाटतं की मी दौऱ्यावरनं आल्यानंतर माझा खर्च कुणी केला हे एकतर त्यांनी त्यांच्या प्रवक्त्यांनी जाहीर करावं किंवा आल्यानंतर 24 तासात मी पत्रकार परिषद घेऊन जाहीर करेन. आदित्य ठाकरेंनी आज एक 3-4 प्रश्न पुन्हा ट्विटच्या माध्यमातून विचारले. त्याच्यातलं एक आहे की दावोसमध्ये सध्या WEF कडनं काहीही नसताना तुम्ही आता का जाताय, कारण का जानेवारीच्या मध्यात हा सगळा कार्यक्रम आहे आणि आता जाऊन तुम्ही काय करणार, तुम्ही काय दावोसचे पालकमंत्री आहात का, अशा पद्धतीचा तुम्ही प्रश्न विचारला. नाही, हा प्रश्न मी 2022ला पण विचारू शकतो ना. तुम्ही जर उद्योगमंत्री नव्हता तर तुम्ही का गेले होते, तर अशा प्रश्न उत्तरात मला जायचं नाही. महत्त्वाचा मुद्दा माझा खर्च कोण करणार आहे, MIDC करणार आहे की कोण करणार आहे, यांचा खर्च कोणी केलेला आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, मी ज्या जिल्ह्यांचा पालकमंत्री आहे त्या जिल्ह्यांमध्येच नाही, महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये उद्योगमंत्री झाल्यानंतर एकदा, 2-2दा, 3-3दा, 4-4दा मी जाऊन आलेलो आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की जनता ठरवणार आहे की जनतेच्या पैशाचा आम्ही अपव्यय केला की नाही. आणि म्हणून मी सांगितलं, मी जनतेला सांगायला बांधील आहे ना, मी जनतेला ते येऊन सांगणार आहे. आणि यावर्षी डावसमध्ये येणारा जो खर्च आहे तो देखील डावसमधनं आल्यानंतर आम्ही ताबडतोब 8 दिवसात सांगणार आहोत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की काल देखील सांगितलं की आमचा 32 कोटी रुपयाचा जो खर्च दाखवला जातो आहे त्याच्यामध्ये 4,000 स्क्वेअर फीटचं पॅव्हेलियन होतं, ज्याचा खर्च 16 कोटी 30 लाख रुपये होता. आणि 22चं जे पॅव्हेलियन होतं ते 1,049 स्क्वेअर फीटचं होतं, त्याचा खर्च 3 कोटी 44 लाख रुपये होता. त्याच्यामुळे ते आपल्याला फरक दिसतो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की हे ज्यावेळी डावसला गेलेले होते त्यावेळी तिकिटांचा खर्च 44 लाख रुपये आला होता. आम्ही ज्यावेळी डावसला गेलो त्यावेळी तिकिटांचा खर्च 40 लाख रुपये आला होता. ही सगळी मंडळी डावसमध्ये ज्यावेळी राहिली त्यावेळी 3 कोटी 57 लाख रुपये या सगळ्यांचा राहण्याचा खर्च आला. आणि आम्ही ज्यावेळी डावसला होतो त्यावेळी शिष्टमंडळ याच्यापेक्षा दुप्पट होतं, म्हणून तो जो खर्च आहे तो 6 ते 7 कोटी रुपये आला. त्याच्यामुळे मला असं वाटतं की सगळं हे सगळं जे आहे हे माहितीच्या अधिकारात आहे. आणि म्हणून मला आपल्याला देखील विनंती करायची आहे की जे कागदपत्र पुराव्यासाठी आपल्याला देखील पाहिजेत, अगदी खर्चासकट डावसला आज कोण जे जाणार आहेत. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं की मी दौऱ्यावरनं आल्यानंतर काही सस्पेन्स ओपन होतील, पण कशा पद्धतीनं वेगळ्या पद्धतीनं चुकीचं लोकांवर हॅमर केलं जातं हे महाराष्ट्राला देखील कळेल. त्याच्यात काही तथ्य नाही. आज जबाबदारीनं सांगतो की जो काय दौरा सुधीर मुनगंटीवारांचा आहे, जो काय दौरा माझा आहे, आजपर्यंत या वेळेपर्यंत 1ही रुपया MIDCनं खर्च केलेला नाही. त्याचे पुरावे उद्या देखील तुम्ही घेऊ शकता, कोणी माहितीच्या अधिकारामध्ये घेऊ शकतं. आणि म्हणून सांगितलं की हा पैसा कधी खर्च होतो, ज्यावेळी आम्ही जाऊन येतो त्याच्यानंतर बिल जनरेट होतं. आणि बिल जनरेट झाल्यानंतर ते जर MIDC मार्फत देण्यात आलं तर नंतर आपल्याला पण कळेल ना हा पैसा कोणी खर्च केला, काय केला, सगळं कळणार आहे. या खर्चावरनं सगळं राजकारण चालू आहे. आज आदित्य ठाकरे असं म्हटलेत की जर राज्य सरकारकडे एवढा पैसा खर्च करण्यासाठी आहे तर शेतकऱ्यांना मदत का दिली जात नाही. आणि यामध्ये एक प्रमुख मुद्दा घेतला की जुनी पेन्शनचा मुद्दा याच्यातनं काढलाय, जुनी पेन्शन का दिली जात नाही. साहेब, जुनी पेन्शन द्यायला
मी त्यावेळी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मंत्री होतो, मी देखील त्याच्यामध्ये सहभागी होतो सरकारमध्ये. पण मुख्यमंत्री, त्याच्यानंतर उपमुख्यमंत्री, त्याच्यानंतर पर्यावरण पर्यटन मंत्री, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री, हे आम्ही सगळे असताना मागच्या 2.5 वर्षामध्ये जुनी पेन्शन योजना का लागू झाली नाही? जिथं अधिकारच होता, पूर्ण अधिकारच मुख्यमंत्र्यांचा असतो, मग त्यावेळी जुनी पेन्शन योजना का लागू झाली नाही? आज जुनी पेन्शन योजनेच्या बाबतीमध्ये सकारात्मक निर्णय एकनाथजी शिंदे, देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा पवारच घेतील याची मला पूर्ण खात्री आहे. त्याच्यामुळे आता नवीन एक प्रचाराचा मुद्दा पुढे आणण्यासाठी जुनी पेन्शन योजनेचं काय, मग जुनी पेन्शन योजना आता कुठं झाली सुरू? किंवा जुनी पेन्शन योजना आता 6 महिन्यात 1 वर्षात कुठं नाही आहे. जुनी पेन्शन योजना थांबून कित्येक वर्ष झालेली आहेत. त्याच्यानंतर 2.5 वर्ष देखील सरकारमधली गेलेली आहेत. त्या 2.5 वर्षामध्ये देखील खऱ्या अर्थानं कर्मचाऱ्यांना जर जुनी पेन्शन योजना द्यायची होती तर त्यावेळी देखील आम्ही देऊ शकलो असतो. पण त्यावेळी देखील कॅबिनेटमध्ये काय चर्चा झाली हे मला इथे जाहीरपणानं सांगायचं नाही. परंतु जर वेळ आली तर या जुनी पेन्शनच्या बाबतीमध्ये तत्कालीन मुख्यमंत्र्यांचं आणि अन्य मंत्र्यांचं म्हणणं काय होतं हे देखील मी पुराव्यानिशी सांगू शकतो. आज जो जुन्या पेन्शनचा मुद्दा काढलाय, तुम्हाला वाटतंय हा जाणून बुजून या सगळ्या वातावरणात काढला गेला? नाही, एक लक्षात घ्या की शेवटी विरोधकांनी हे मुद्दे काढलेच पाहिजेत, विरोधकांनी ह्या गोष्टी केल्याच पाहिजेत. त्याच्याबद्दल हा लोकशाहीचा एक भाग आहे म्हणून मी बघतो. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की लोकशाहीमध्ये जुनी पेन्शन योजना हा मुद्दा तुम्ही मांडला आहे, मी असं मानतो ना. विरोधक म्हणून जुनी पेन्शन योजना तुम्ही द्यावी हा मुद्दा मांडलेला जो आहे हा 2.5 वर्षामध्ये सुद्धा ते देऊ शकले असते, किंवा आता फक्त आणि फक्त देण्याची क्षमता एकनाथजी शिंदे, देवेंद्रजी आणि अजितदादांमध्ये आहे म्हणून कदाचित ही मागणी केलेली असेल. पण ह्याच्यामध्ये मला काही वावगं वाटत नाही. जो योग्य तो निर्णय आम्ही नक्की घेऊ. जुनी पेन्शन योजनेच्या बाबतीमध्ये 3ही नेते बसून घेतील. पण आपण का देऊ शकलो नाही ह्याचं देखील उत्तर दिलं पाहिजे. हे सगळं राजकीय भाग मी समजतो, परंतु पैशाचा अपव्यय आहे. आता हे जे लंडनला चालले ते कोणाला भेटणार आहेत इथपर्यंत जर गोष्टी येणार असतील, जर माझे 4 टर्म झाल्यात, 2004ला मी जिंकलोय, 2009ला मी जिंकलोय, 2014ला मी जिंकलोय, 2019ला मी जिंकलोय, आणि कुठेही 2-2 आमदारांना थांबवून नाही. माझ्या घरात कसलीही राजकीय पार्श्वभूमी नाही, माझ्या घरात कोणी ग्रामपंचायतीचा सदस्य नाही, माझ्या घरात कोणी खासदार नाही, माझ्या घरात कोणी पक्षप्रमुख नाही. असं असताना जेव्हा मी 89,900 मतांना निवडून येतो तेव्हा माझ्यावर जनतेचं प्रेम आहे. परंतु अशा पद्धतीचे प्रश्न विचारण्यापेक्षा, ते मी सांगितलं ना, मीच सांगतो मी जाऊन काय काय केलं ते, असे प्रश्न विचारण्यापेक्षा जुनी पेन्शन योजना देण्यासाठी सगळ्यांनी का एकत्र येऊ नये हा जर विचार केला तर महाराष्ट्राचं त्याच्यात भलं आहे. सर, हिंदी में बताइए लंदन दौरे का क्या कुछ मुद्दा है पूरा? तो लंदन दौरे का मुद्दा जो है, तो आज सुबह एक प्रेस कॉन्फ्रेंस हो गई थी कि देवेंद्र जी फडणवीस साहब MIDC के खर्चे से गए, मुख्यमंत्री महोदय MIDC के खर्चे से जा रहे थे. मेरे पास अभी एक लिस्ट है. माननीय उद्योग मंत्री सुभाष देसाई साहब, माननीय एक्स ऊर्जा मंत्री नितिन राऊत साहब, पर्यावरण पर्यटन मंत्री आदित्यजी ठाकरे, बलदेव सिंग, आशीष कुमार सिंग, अलबर्गन, त्याच्यान MD मलिक नेर, PS MI, OSD पर्यटन, ये सब गए थे. वो भी MIDC के खर्चे से ही गए थे. अगर उनके पास MIDC के खर्चे से नहीं गए, अगर ये पुरावा रहेगा, प्रूफ रहेगा, तो उन्होंने महाराष्ट्र के सामने लाना चाहिए. क्योंकि जापान का दौरा, CM का दौरा, इसके ऊपर सिर्फ बयानबाजी करना, और 2 बरस पहले जो डावोस में गए थे वो भी MIDC के खर्चे से ही गए थे, ये लोगों को नहीं बताना, ये बुरी बात है. सर, एक शेवटचा प्रश्न. इतिहास संशोधकांनी काही आक्षेप घेतलेले आहेत वाघनखांवरनं. इंद्रजित सावंत असं म्हणतात की 1919 पर्यंत साताऱ्यात वाघनखं होती, तशा नोंदी आहेत आणि तशी छायाचित्र सुद्धा आहेत. मग व्हिक्टोरियन अल्बर्ट संग्रहालयात ही 1919च्या पूर्वी कशी काय गेली, त्यामुळे ही वाघनखं महाराजांची असूच शकत नाही अशा पद्धतीचं त्यांनी वक्तव्य नाही. त्यांनी काय बोलले याचा खुलासा मला असं वाटतं की सुधीर मुनगंटीवार साहेबांनी केलेला आहे. पण त्याच्यामध्ये काल मी बाबासाहेब पुरंदरेंनी जी शिवसृष्टी उभी केलेली आहे त्या शिवसृष्टीला भेट देण्यासाठी पुण्यामध्ये गेलो होतो. तिथे देखील प्रचंड इतिहास संशोधक त्या ठिकाणी होते. त्या सगळ्या इतिहास संशोधकांनी इन्क्लुडिंग पुरंदरे साहेबांचे चिरंजीव देखील त्या ठिकाणी होते. त्या सगळ्यांनी मिळून सरकारचं अभिनंदन केलं की जे वाघनख आम्हाला बघायला मिळणार नव्हतं ते भले 3 वर्ष आणि त्याच्यानंतर तुम्ही परमनंट ठेवाल अशी आमची सगळ्यांची आशा आहे. म्हणून सरकार म्हणून, मी तर त्याच्यामध्ये नव्हतो,
पण सरकारचा एक घटक म्हणून त्यांनी आमचं अभिनंदन केलं ना. त्याच्यामुळं कोण काय म्हणते याच्यापेक्षा काल सुधीर भाऊनी जे सांगितलेलं आहे, आर्किओलॉजी असेल, इतिहासतज्ञ असतील किंवा अजून जी काही सेंट्रल गव्हर्नमेंटची आणि स्टेट गव्हर्नमेंटची डिपार्टमेंट्स आहेत ती खुलासा करतील ना. त्याच्यामध्ये मला असं वाटतं की काय वावगं आहे असं वाटत नाही. आणि कधीतरी एखादी गोष्ट चांगलं होत असताना जी इतिहासामध्ये कधी घडली नाही ती जर घडत असताना सगळ्यांनी पक्ष आणि आपले वैयक्तिक विचार बाजूला ठेवून महाराष्ट्रासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांसाठी एकत्र आलं पाहिजे अशा मताचा मी एक कार्यकर्ता आहे. धन्यवाद. एक शेवटचा प्रश्न. राज ठाकरे यांनी आज संताप व्यक्त केलेला आहे. ज्या पद्धतीने स्पीकर डीजे यांचे आवाज होत आहेत, कुठेतरी तारतम्य बाळगलं पाहिजे असं ते म्हणत आहेत. नाही, या बाबतीमध्ये शेवटी DJ असेल किंवा स्पीकर असतील याची काही नियमावली आहे. त्या नियमावलीचं पालन केलं गेलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये शेवटी कसे सण उत्सव हे उत्साहाच्या भरामध्ये होत असतात. काही ठिकाणी चुका देखील झाल्या असतील. तर मला असं वाटतं की याच्यामध्ये एक चळवळ उभी करून हे लोकांपर्यंत पोचवलं पाहिजे. आणि लोकांनी देखील, गणेश भक्तांनी देखील किंवा अन्य जे कोण याच्यामध्ये घटक आहेत त्यांनी देखील प्रशासनाला सहकार्य केलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी मला असं वाटतं की प्रत्येकानं पुढाकार घेऊन त्याच्यामध्ये चळवळ उभी करणं गरजेचं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.